मित्रांनो, एकाच प्रकारच्या मांडणीमध्ये या उदाहरणाचं बेसिक पण आणि ट्रिक पण मी आज तुम्हाला समजावणार आहे. फक्त उदाहरण स्किप करू नका. मित्रांनो, जेव्हा दोन रेल्वे एकमेकांना ओलांडतात तर त्या खरं तर एकमेकांची लांबी ओलांडत असतात. लांबी या ठिकाणी दिलेले नाही, म्हणून लांबी मी अशी संख्या मानतो की जिला 10 आणि 15 ने एकतर भाग जायला हवा म्हणजे लसावी, किंवा मग त्यांचा दोघांचा गुणाकार देखील चालतो. मी दोघांचा गुणाकार लांबी मानतो कारण तुम्हाला लवकर समजायला हवं म्हणून. आता मित्रांनो, यांची जर मी बेरीज करून घेतली तर मला एकूण लांबी मिळून जाणार आहे. आता जी स्पीडमध्ये रेल्वे असेल ती स्लो रेल्वेला ओलांडणार आहे. मित्रांनो, जेव्हा आपल्याला एकूण वेळ विचारलेला असतो त्यावेळेस आपण अंतर भागिले वेग करत असतो. अंतर आपल्याला मिळून गेलेलं आहे. आता आपल्याला काढायचा आहे वेग. कोणतीही रेल्वे जेव्हा विजेचा खांब ओलांडते तेव्हा ती स्वतःचा अंतर ओलांडत असते. म्हणजेच काय, अंतर आपण मानून घेतलेलं आहे 150, आणि ते 150 किती सेकंदात ओलांडते? ती 10 सेकंदात पहिली रेल्वे ओलांडते. याचा जर आपण भागाकार केला तर ती रेल्वे 1 मीटर अंतर किती सेकंदात ओलांडते ते आपल्याला कळून जाणार आहे. त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या रेल्वेचाही वेग काढून घेऊया. 150 भागिले 15. मित्रांनो, दोन रेल्वे जेव्हा एकमेकांना ओलांडतात तेव्हा त्यांच्या वेगांची वजाबाकी करावी लागते. याला जर मी सोडवलं मित्रांनो तर मला मिळतो 5. 5 म्हणजे काय? ओलांडायचा स्पीड. बेरीज जर आपण करून घेतली तर 300. 5 1 5, 5 सक 30, 0 0, आपलं उत्तर आलं 60. अशाच पद्धतीचा एक प्रश्न मी तुम्हाला देतो मित्रांनो, तो तुम्ही सोडवायचा आहे. उत्तर कमेंट करायचं आहे.